सार्वजनिक स्थळाला त्यांनी त्यांचा तर वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे. माणिकराव कोकाटेंबद्दल जे सुरू आहे ते सरकारमधीलच कुणीतरी रचतंय अशी शंका जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. कोकाटे मंत्री झाल्यावरच तो खटला वर येणं आणि माणिकरावांविरोधात निकाल जाणं, त्यांना आता मंत्रिपद सोडण्याच्या जवळ आणणं हे सगळं कुणीतरी रचतंय असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. कोकाटेंच्या चुकीचं समर्थन करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पाटील यांनी निकालाबाबत मात्र शंका उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या कोकाटेंची बाजू घेतल्यानं अनेकाच्या भुवया उंचावल्या. ठीक आहे, आता त्यांचं लक्षात आलेलं आहे, केस कोर्टात आहे. 20-22 वर्षानंतर, म्हणजे माणिकराव मंत्री नसताना, आमदार नसताना कधी ही केस फारशी आम्हालाही माहीत नव्हती. माणिकराव मंत्री झाल्यावरच बरोबर ती केसवर येणं आणि माणिकरावांच्या विरोधात निकाल जाणं आणि त्यांना आता मंत्रिपद सोडण्याची पाळी आणायच्या जवळ आणणं, हे सगळं कुणीतरी रचतंय, करतंय अशी शंका लोकांना वाटायला लागलेली आहे. झाली आहे ती चूकच झाली आहे, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण 20-22 वर्षानंतर केसचा निकाल सत्तेत बसल्यावर लागतोय, याचं पत्रकारांनी जरा संशोधन केलं पाहिजे की हे आपोआप निकाल लागत आहेत का कुणीतरी गोळा करून ते निकाल आणण्याची व्यवस्था करतं.